नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सगळे? अर्थातच तुम्ही सगळेजण मजेतच असणार आहात. आज आपण जाणून घेणार आहेत एक वेगळी इन्फॉर्मेशन. ती इन्फॉर्मेशन म्हणजे अक्षय तृतीया या दिवसाची इन्फॉर्मेशन. बऱ्याच जणांना ह्याच्याबद्दल माहिती असणार आहे, बऱ्याच जणांना ह्याचं महत्त्वही माहिती असणार आहे. पण ज्यांना महत्त्व नाही माहिती आहे, आपण त्यांच्यासाठी हे डिस्कस करूया आणि त्याच्यावरती उपाय काय आहेत तेही जाणून घेऊया. हा दिवस आपल्यासाठी किती इम्पॉर्टंट असा दिवस आहे हे सुद्धा आपण जाणून घेऊया. बरं, तुम्ही मला सांगा की तुम्हाला अक्षय तृतीया म्हणजे नक्की नेमकं काय आहे हे तुम्हाला माहिती आहे का? नसेल माहिती तर आपण जाणून घेऊया. अक्षय तृतीया हा संपूर्ण भारतातील हिंदू आणि जैन लोकांद्वारे हा काय केला जातो? साजरा केला जातो. सर्वात शुभ दिवस हा मानला जातो आणि शुभ सण सुद्धा हा मानला जातो. अक्षय तृतीया म्हणजेच अख्खाथीज सुद्धा त्याला म्हटलं जातं किंवा अक्टी किंवा परशुराम जयंती म्हणूनही हे ओळखलं जातं. आणि या नावाने प्रसिद्ध असलेला हा सण नशीब, सौभाग्य आणि समृद्धीचा सण हा मानला जातो. या दिवशी काय केलं जातं मित्रांनो आणि मंडळींनो? या दिवशी भगवान विष्णू, भगवान गणेश आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. तुम्ही बघितलं असेल आपल्या घरामध्ये ना आई, आजी, आजोबा हे सगळेजण ना या दिवशी अशीच पूजा वगैरे या देवतांची करत असतात. बरं, अक्षय तृतीया हा एक 3.5 मुहूर्तातला एक महत्त्वाचा मुहूर्त हा मानला जातो. हे तुम्हाला माहितीच असणार आहे. आणि त्याचप्रमाणे तुम्ही बऱ्याच जणांकडून हे ऐकलं असेल. आपल्या घरामध्ये ह्याबद्दल तर बऱ्याच वेळा चर्चाही होत असते. तर बघूया, भारतातील हिंदू पंचांगांमधील वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या 3ऱ्या दिवशी हा येतो, जे सर्वसाधारण एप्रिल किंवा मे यामध्ये असते. बरोबर. आता बघा, यंदा मात्र काय झालं आहे, गॅग्रोइन कॅलेंडरनुसार हा सण 10 मे 2024 रोजी होणार आहे, म्हणजे आता 2 दिवसानंतर. ठीक आहे. आता ह्याचा बघूया आपण संस्कृतमध्ये अक्षय या शब्दाचा अर्थ कधीही कमी होत नाही असा आहे. आणि असा विश्वास आहे की या दिवशी सुरू झालेला कोणताही नवीन प्रकल्प किंवा उपक्रम समृद्धी आणि सौभाग्य देतो. त्यामुळे तुम्ही बघितलं असेल बऱ्याच जण या दिवशी नवीन उपक्रम, विवाह होतो बऱ्याच जणांचा. त्याचप्रमाणे गुंतवणूकही करतात किंवा सोन्याचं आणि मौल्यवान खरेदी सुद्धा करत असतात. आणि या दिवशी हे केल्यामुळे अत्यंत शुभ सुद्धा मानले जाते. आता आपण उपाय बघणार आहोत की या दिवशी आपल्याला एक्झॅक्ट काय करायचं आहे आणि आपल्या घरामध्ये सुख, शांती, नशीब आपल्याला आपल्या पुढे आणायचं आहे. तुम्ही कुठल्याही कार्यामध्ये पुढे जाण्यासाठी काय काय आपल्याला करायचं आहे हे आपण आता बघणार आहोत. बरं, ह्याच्यासाठी एक महत्त्वाचा म्हणजे काहीही रुपया खर्च न होता तो म्हणजे काय करायचं आहे, आपल्याकडे जे काही आपल्या घरामध्ये देवता असतील त्यांची आपल्याला पूजा करायची आहे, अर्चना करायची आहे. त्याचप्रमाणे त्यांच्याजवळ प्रार्थना करायची आहे या दिवशी. त्याच्यानंतर तुम्हाला अजून एक तुम्ही करू शकता, ते म्हणजे काय करायचं आहे, विधी करून किंवा गरजूंना भिक्षा द्यायची आहे. म्हणजे काय करायचं आहे, तुम्ही मंदिराच्या बाहेर बघा, जे गरजू लोक असतात त्यांना तुम्हाला काही तुमच्याकडचं अन्नदान करायचं आहे किंवा तुमच्याकडे थोडेफार पैसे 10-20 रुपये असतील ते तुम्हाला द्यायचं आहे. घरामध्ये वस्तू जर तुम्ही बघायला गेलं तर महत्त्वाच्या काय की 5 प्रकारच्या कोणत्याही डाळी चालतील, कोणतंही तांदूळ चालेल. तुमच्याकडे जे काही वस्तू असेल ती या दिवशी गरजूंना तुम्ही दान करा. खरंच तुमच्यासाठी आणि त्यांच्यासाठी सुद्धा हे फलदायी ठरणार आहे. कारण आपण एखाद्या गरजवंताला मदत केली तर आपल्यासाठी आणि त्याची सुद्धा काहीतरी एक क्षुधा, त्याची सुद्धा भूक ही भागली जाते आहे, ही आपल्यामुळे होते आहे. आणि आपलं हे काम जे काही आहे ते आपल्या देवतेमुळे होत आहे. जर तो प्रसन्न झाला तर तुमच्यासाठी सुद्धा चांगला आहे आणि जो आपला गरजू आहे आपल्या समाजामधील त्यांच्यासाठी सुद्धा चांगला आहे. सो तुम्ही सुद्धा त्यांची मदत करा. अशी छोटी छोटी मदत सगळ्यांसाठी कामी येते आणि हा चांगला दिवस आहे हे कार्य करण्यासाठी. आणि एक महत्त्वाचं म्हणजे या दिवशी माझ्या घरी लहानपणापासून मी बघत आलेले आहे, माझी आजी, आजोबा किंवा माझे जे काही पणजी वगैरे आहेत आणि माझी स्वतःची आई सुद्धा आहे, या दिवशी ना 3.5 मुहूर्तातला हा जो मुहूर्त असतो ना, या दिवशी ना ती नेहमी एक सोन्याचं 1 ग्रॅम का असे ना ती सोनं खरेदी करते. मग सोनं, चांदी काहीही असेल ती खरेदी करते आणि ती घरी आली की ती पहिलं देवाजवळ ठेवते, त्याची पूजा करते आणि मग त्याच्यानंतर ती प्रार्थना करते की बाबा मला असंच
आमची समृद्धी, तू माझ्या पाठीशी राहा, आमच्या पाठीशी राहा, आणि त्याची पूजा वगैरे करून ती नंतर ती त्याच्या तिजोरीमध्ये ठेवते. तर तुम्ही सुद्धा असं करा, तुमची तिजोरी ही नेहमी भरलेली असेल. कशाने? पैशाने भरलेली असेल. त्याचप्रमाणे तुम्ही जे काही सोने चांदी कधीही कमी पडू देणार नाही. जर तुम्हाला सोने चांदी खरेदी होऊ शकत नाही आहे आपल्याकडून, तर तुम्ही एक साधासा अजून एक उपाय करू शकतात. तो म्हणजे कोणता? तर तो करू शकता तुम्ही बाजारातून एक कुबेराचं एक यंत्र मिळतं. ते जवळजवळ 20 रुपयाचं किंवा 30 रुपयाप्रमाणे असतं. एक छोटंसं कुबेर आणि लक्ष्मीचं यंत्र आणायचं आहे. घरी आल्यानंतर त्याची रीतसर त्याची पूजा करायची, म्हणजे हळद कुंकू, दूध आणि पाणी वगैरे ह्याने शास्त्रशुद्ध ह्याने त्याला शुद्ध करायचं आहे. आणि नंतर तिजोरीमध्ये तुम्ही एक लाल असे कापड घ्यायचं आहे, छोटंसं वस्त्रासारखं, आणि त्याच्यावरती तुम्ही ते ठेवायचं आहे. जे तुम्ही यंत्र वगैरे आणलेलं आहे ते ठेवायचं आहे, आणि त्याची दरवेळेस पूजा तुम्ही, म्हणजे हळदी कुंकू, नंतर जे काही तुम्ही दिवा लावला, 7चा दिवा किंवा सकाळची पूजा जी काही असते, तर घरात तुम्ही जशी घंटी वगैरे फिरवतात तसं सेम तुमचं तिजोरी तुमची उघडायची आणि त्याचबरोबर त्याची पूजा करायची. खरंच तुम्ही करून बघा. हा उपाय तुमच्यासाठी खरंच फलदायी ठरणार आहे. तुम्हाला कळणारही नाही की तुमची तिजोरी ही नेहमी पैशाने भरलेली असेल. घरामध्ये सुख शांती समृद्धी, कधीहीच कुठल्याही प्रकारची अडचण तुम्हाला येणार नाहीये. या दिवशी तुम्ही हा उपाय करूनच बघा. आणि त्याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू इच्छिता, तुम्हाला त्याच्यामध्ये रुची असेल, तर तुम्ही त्याही दिवशी करू शकता. गुंतवणूक तुम्ही करू शकता. सोन्यामध्ये तुम्ही त्याच्यामध्ये गुंतवणूक करू शकता. जे आपलं गोल्ड असतं त्याच्यामध्ये तुम्ही गोल्ड मार्केटमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. खरंच हा तुमच्यासाठी फलदायी ठरणार आहे. तर अक्षय तृतीयाला नेहमी तुम्ही जेव्हा जेव्हा तुमचा हा मुहूर्त येईल, हा मुहूर्त असेल, त्यावेळेस तुम्ही असे उपाय करून बघा. खरंच तुमच्यासाठी हा फलदायी ठरणार आहे आणि सगळ्यांसाठीच. आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला जर तुम्हाला ही इन्फॉर्मेशन आवडली असेल तर. आणि नक्कीच या अक्षय तृतीयाला हे उपाय सांगितल्याप्रमाणे तुम्ही करून बघा. खरंच तुम्हाला ह्याचे फळं मिळणार आहेत, चांगले परिणाम तुम्हाला मिळणार आहेत. करून बघा. केल्याने काही होत नाही. साधे उपाय आहेत, ते केल्याने आपली जर उन्नती होत असेल, प्रगती होत असेल, तर नक्कीच करून बघा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेवटी सांगेल, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा नवीन असाल तुम्ही. आणि थँक्यू फॉर वॉचिंग.